राज्यातली सर्वात मोठी एमआयडीसी असलेल्या बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सध्या एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय। तो म्हणजे की बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील एक कंपनी आहे। या कंपनीच्या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात एक धूर निघालेला आहे आणि तोच मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरलेला आहे आणि त्याचाच मोठा हा व्हिडिओ एक व्हायरल झालेला आहे। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। दादा, मला सांगा की आपण स्वतः तो व्हिडिओ शेअर केलेला आहे, काय म्हणाल? नाही बघा, तारापूर औद्योगिक वसाहत ही या आशिया खंडातली सगळ्यात अग्रगण्य अशी औद्योगिक वसाहत आहे, ह्याचा आम्हाला अभिमान नक्की आहे। परंतु आज ज्या पद्धतीने काही विशिष्ट उद्योगाकडनं, मी नाव घेऊन सांगेन, विराज उद्योग समूह हे लिस्टेड कंपनी 2,500 कोटीच्या वर टर्नओव्हर आहे। परंतु या विराज कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून जे वारंवार जे प्रदूषण होत आहे, हे प्रदूषण इतकं भयानक आहे की आज लोकांच्या नाका तोंडामध्ये त्यांचं वायू प्रदूषण घुसतंय। त्यांना आरोग्याचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि लोकांनी आवाज उचलूनही त्याच्यावर प्रदूषणावर कंट्रोल करत नाहीयेत। संबंधित यंत्रणेला सांगूनही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि या अनुषंगानेच मी तो व्हिडिओ पोस्ट केला होता। या व्हिडिओ मागचं कारण असं होतं की आज आदरणीय पंकजाताई मुंडे ह्या पर्यावरणाच्या मंत्री आहेत, त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष द्यावं। शेवटी तुम्हाला लोकांचं आरोग्य, उद्योग वाढला पाहिजे, परंतु लोकांच्या आरोग्याची हानी करून जीव घेऊन नाही। त्यामुळे या विराज उद्योग समूहावर कारवाई व्हावी, कायमस्वरूपी प्रदूषण यांचं बंद व्हावं आणि नियमाने कंपनी चालावी, हा त्या पोस्ट करण्यामागचा दृष्टिकोन होता। म्हणून तो व्हिडिओ मी पोस्ट केला होता आणि ही परिस्थिती बदलावी याकरता तो व्हिडिओ पोस्ट केला होता। नक्कीच आपण स्वतः एक सत्ताधारी पक्षाचे नेते आहात, आपण कुठेतरी हे प्रदूषण थांबवण्यासाठी कमी पडतात, कसं काय काम लोकांना? आता मला तसं म्हणावं लागेल, काही गोष्टी मान्यवर करायला लागतील। सरकार म्हणजे नेमकं काय असतं? आदरणीय शिंदे साहेब नेहमी आम्हाला असं म्हणतात की जिकडे चुकीचं घडत असेल तिकडे तुम्ही तिच्यावर आवाज उचलला पाहिजे। सरकारी यंत्रणा ज्या वेळेला अपुरी पडते किंवा ती नियंत्रण करण्यामध्ये तोकडं पडतं, त्यावेळेला तो आवाज उचलणं, लोकांच्या आवाजामध्ये आपला आवाज मिसळणं, यालाच सामाजिक हे म्हणतात। आज दिघे साहेबांची जयंती आहे। दिघे साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी आम्हाला बाळासाहेबांची पण ती शिकवण होती की समाजकारणातून आपण लोकांचं हित साधलं पाहिजे। पण ज्या वेळेला एवढ्या मोठ्या औद्योगिक वसाहत, जिकडे तुम्ही सर्वार्थाने एवढ्या हजारो कोटीचं टर्नओव्हर करणारी कंपनी प्रदूषण कमी करू शकत नसेल आणि त्याचा लोकांना त्रास होत असेल, तर हे कुठे थांबण्याकरता रस्त्यावर यावं लागलं तरी पण रस्त्यावर आलं पाहिजे। कारण अन्यायाला वाचा फोडण्याकरता जेव्हा शासन अपुरं पडतं त्यावेळेला कार्यकर्त्यांनी जागा होण्याची गरज असते। त्यामुळे सरकारमध्ये आम्ही असलो तरी पण या विरोधामध्ये आम्ही आवाज उचलू आणि वेळ पडलं तर रस्त्यावर उतरून पुढची कारवाई करायची पण आम्ही पूर्ण करू। आता या सर्व प्रकरणामध्ये आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही या बाबतीमध्ये उद्या परवा जिल्हाधिकारी महोदयांना पहिलं सुरुवातीचं पाऊल म्हणून भेटतोय आणि आग्रही मागणी करतो। यापूर्वी आम्ही त्यांना काही गोष्टी नंतर आणून दिलेल्या आहेत, पण त्या सर्व स्वरूपाच्या होत्या। स्पेसिफिक काही कंपन्या ज्या आहेत या उघड उल्लंघन करतात, त्यांना वाटतं की आमचं कोणी काही करू शकत नाही। अशा कारखान्यावर एक आपल्याला लोकांना शिकवण देणं गरजेचं आहे, एक असं पायंडा पाडणं गरजेचं आहे की तुम्ही जर चुकीचं काम केलं तर तुमच्या कारवाई तुम्ही कोणी असला तरी होईल। याकरता आम्ही उद्या परवामध्ये जिल्हाधिकारी महोदयांना भेटतोय। या विराज उद्योग समूहाला कडक शासन व्हावं ही त्यामागची भूमिका आहे आणि त्यांच्याकडनंही जर नाही झालं तर आम्ही शिंदे साहेबांनाही भेटू, त्यांनाही आग्रही मागणी करू। आम्हाला खात्री आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो विषय सुटेल आणि वेळ पडलीच जी आजूबाजूची गावं आहेत ह्या सर्व गावकऱ्यांना घेऊन कंपनी उद्योगाच्या गेटवर पण आंदोलन करायची वेळ आली तेही करू। पण त्यांनी समजून घ्यावं, विराज उद्योग समूह फक्त तुम्ही प्रॉफिट मेकिंग कंपनी होऊ नका, तर तुम्ही लोकांचं मेडिकल आरोग्य हे अबाधित राहील याकरता काम करा। आणि नाही केलं तर आम्हाला आमच्या शिवसैनिकाच्या भूमिकेत यावं लागेल आणि संबंध ग्रामस्थांना घेऊन, गावकऱ्यांना घेऊन मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने धडा शिकवावा लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावं। नक्कीच आपण बघू शकता की बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांमध्ये कुठेतरी प्रदूषण थांबवावं अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केलेली आहे आणि हे जर प्रदूषण थांबलं नाही तर आम्ही नक्कीच या प्रदूषणकारी कंपन्यांवर मोर्चा घेऊन जाऊ, असं स्थानिक जे नागरिक आहेत आणि शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।